पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे गृहमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्याला क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आणण्याच्या अनुषंगाने खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मदत मिळवून देण्यासाठी क्रीडा विद्यापीठांसाठी शासन विचाराधीन असल्याचं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिका, भैरवनाथ कबड्डी संघ आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेत राज्यभरातून पुरुषांचे 24 संघ आणि महिलांचे 20 संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धेचं उद्घाटन गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते झालं। उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कबड्डी या मराठमोळ्या खेळाची प्रगती थक्क करणारी असून ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यास कबड्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। आणि आज आनंदाची गोष्ट की आपला हा महाराष्ट्रीयन मराठमोळा खेळ केवळ राज्याच्या सीमा ओलांडूनच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळला जातो। आणि त्या खेळाच्या स्पर्धा आज अशा ठिकाणी होत आहेत की ज्या शहराला कबड्डीला प्रोत्साहन देण्याची खूप मोठी परंपरा आहे। यावेळी महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, मनपा आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी, पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते।